हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला, इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे एक. आता आपण याला बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. तर चला, इथे मी गूळ पण कापून घेतलेला आहे. तर चला, थोडंसं तूप घालून घेऊया पॅनमध्ये आणि हे सर्व नारळाचा किस त्यामध्ये टाकून घेणार आहोत. चांगलं याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि लगेच आपण त्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत. गूळ टाकून घेतला की परत याला मस्त असं मिक्स करून घेणार आहोत आपण. वेलची पूड परत याला हलवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे झालेलं आहे आपलं सारण तयार. आता आपण इथे एक कढई घेऊया, त्यामध्ये घालून घेऊया 1 ग्लास पाणी. त्यामध्ये तूप टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, मी दाखवायचं विसरले. आता यामध्ये घालून घेऊया आपण तांदळाचं पीठ. जेवढं मावेल तेवढं घालायचं. आता याला मस्त असं मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे. आणि आपण यावर आता थोडा वेळ मंद आचेवर झाकण ठेवून घेणार आहोत. हे बघा, झालेलं आहे आपलं वाफून. आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. खूप गरम आहे. याला आता चांगलं असं मस्त हाताने मळून घेणार आहोत आपण. हे बघा, अशा प्रकारे पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता याचा आपण एक गोळा घेतलेला आहे मी छोटासा. याची आपण वाटी करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण करंजीचा आकार देणार आहोत त्याला. हे बघा, सर्व करंज्या अशाच झालेल्या आहेत आपल्या, करून घेतल्या आहेत आपण. आता आपण याला एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी चाळणी ठेवलेली आहे, त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर त्याला वाफळून घेतलेलं आहे. बघा बघा, किती सुंदर आपल्या स्टीमवाल्या करंज्या रेडी झालेल्या आहेत. हे बघा, नक्की ट्राय करा. रेसिपी आवडलीस तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की ट्राय करा. रेसिपी खूप सुंदर लागते खायला. धन्यवाद.